कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा प्लीज थांबा। अक्षरा, आता थांबलो ना तर संपेल सगळं। भुवनेश्वरीला याचा जाब विचारायला हवा आणि तो मी विचारणार। बाबा तुम्हाला शपथ आहे माझी। अक्षरा, का थांबवतेस मला? ऐका माझं बाब, तुम्ही शांत व्हा, बसा बसा, या इकडे बसा। आपण आता घाईघाईत काही चुका नको करायला, म्हणजे आधीच आपल्याकडून खूप चुका झाल्यात बाबा। आता रागाच्या भरात अजून काहीतरी नको व्हायला। अक्षरा, तिला आता आपण जाब नाही विचारला ना तर ती आणखी काय काय करत राहील, आणि मी आता तिला तुझ्या बाबतीत आणखी काही चुकीचं करू नाही देणार। बाबा बरोबर आहे, पण आपण आधीच खूप चुका केल्यात, आता अजून काहीतरी नको व्हायला। म्हणजे बाबा, मी सगळ्यात मोठी चूक केली की मला राग आला म्हणून मी घर सोडलं, माझं घर। आणि तुम्ही ही चूक केलीत की तुम्ही नेहमी खरं वागत राहिलात। तुम्हाला राग आला तर तो तुम्ही व्यक्त केलात, खोटेपणा केला नाही। कारण अक्षरा, आपला स्वभाव नाही ना तो। खोटेपणा ना तुला जमतो ना मला जमतो, तो बरोबर भुवनेश्वरीला जमतो। बरोबर आहे बाबा, पण आता आपल्याला असं करून चालणार नाही। आपल्याला आपल्या दोघांच्या चुका सुधाराव्या लागतील। म्हणजे काय करायचं म्हणतेस? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, माझं घर सोडण्याची चूक मी पुन्हा कधीही करायची नाही, आणि तुम्ही कधी खरं वागायचं नाही। खरं वागायचं नाही म्हणजे खोटं बोलायचं असं नाही बाबा, पण नेहमी स्ट्रॅटेजीने वागायचं, विचार करून वागायचं। भगवद्गीतेमध्ये म्हटलंय ना बाबा की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं। आपण तसंच वागायचं, विचारपूर्वक। आपली स्ट्रॅटेजी नाही सोडायची बाबा। आत्ता अधिपतींवर प्रभाव आहे भुवनेश्वरी मॅडमचा, तो प्रभाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला विचारपूर्वकच वागावं लागेल। जेव्हा त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळेल तेव्हा आपण खरं वागायला लागू, तोपर्यंत नाही। अक्षरा, हे तू म्हणतेस ते स्वभावाला मुरड घालून वागणं थोडंसं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन, कारण माझ्या मुलाच्या आणि सोनेच्या संसाराचा प्रश्न आहे। अक्षरा, किती विचारी आहेस, किती हुशार आहेस, एवढी समंजस आहेस। इतकं सगळं होऊन तू अधिपतीसाठी, घरासाठी एवढं करायला निघालीस। त्या गाढवाला जरा किंमत असते ना तुझी, तर गोष्टी वेगळ्या असल्या। असं नाहीये बाबा, मला माहिती असं खरंच नाहीये। आत्ता भुवनेश्वरी मॅडम आहेत आमच्यामध्ये म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत, आणि ती बरोबर तुमच्यामध्ये उभी राहते, तुमच्यातले प्रॉब्लेम्स वाढवते। आता सुद्धा बघ ना, एकदा घर सोडून गेल्यानंतर तू पुन्हा आली होतीस अधिपतीला भेटायला, हे तिनं कळू दिलेलं नाही अधिपतीला। त्याला हे माहितीच नाहीये। तो आपल्या घरात चिडचिड करत बसलाय, मास्तरीन बाईसनीच यायचं नाही, मग आम्ही कशाला आणायचो, बसू देत तिथंच, हे सगळं चाललंय त्याचं। मी त्याला सांगतो खरं काय ते। नाही बाबा प्लीज, ही चूक करू नका, प्लीज थांबा। आत्ता तुम्ही काहीच बोलू नका, आत्ता सगळे हुकमाचे एक्के आपल्याकडे बाबा। हा डाव तुम्ही भुवनेश्वरी मॅडमकडे देऊ नका। चल, पण अधिपतीला खरं सांगायला काय हरकत आहे? बाबा तुम्ही आत्ता त्यांना सांगितलं तर अधिपती डोक्यात राख घालून घेतील, लगेच भुवनेश्वरी मॅडमना प्रश्न विचारतील, मग त्यांना वेळ मिळेल आणि त्या काहीतरी खेळ करतील, आणि ज्याला तोंड देण्याची आपली तयारी नाही आत्ता। बाबा हे बघा, आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं ठीक होणार आहे। आपल्याला फक्त थोडी वाट बघायची आणि शांत डोक्याने सगळं करायचंय, एवढं लक्षात ठेवा प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।